Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. हे देवा महाराजा, आमच्या या सरकारला काहीतरी चांगली सुबुद्धी दे. गणराया, आम्ही जे तुझे भक्तगण आहोत ते या मुंबई गोवा महामार्गातून अगदी सुरक्षित आणि सुखरूप आपापल्या घरी येऊ दे. 18 वर्षात काय होत नाही, बऱ्याच गोष्टी होतात. आपल्याला माहिती आहे 18 वर्षात आपल्याला मतदानाचा अधिकार सुद्धा आपल्या देशामध्ये मिळतो. मात्र आपल्याच या देशामध्ये असा एक महामार्ग आहे, असा एक हायवे आहे जो गेल्या 18 वर्ष झालं बनलेला नाही आहे, त्याचं कामच चालू आहे. आणि अशा पद्धतीनं आपण लोकांचा आक्रोशसुद्धा बघतोय. याच मुंबई गोवा महामार्गाची कहाणी जी आहे ती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि याची सुरुवात जी आहे, आम्ही सध्या पळसपे फाट्यावरती आहोत आणि पळसपे फाट्यापासूनच या महामार्गाची सुरुवात होते. आपण सुरुवातच बघतोय कशा पद्धतीची आहे. इथं खड्डे दिसत आहेत आणि याच सगळ्या रस्त्याची जी आहे चित्रकथा ती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि नेमकं या मागचं राजकारण काय आहे, दरवर्षी या कोकणातील लोकांना खास करून दिली जाणारी आश्वासनं असतील, डेडलाईन्स असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आणि याच रस्त्याची चित्रकथा आपल्याला पुढील काही मिनिटात जाणून घ्यायची आहे. चला तर मग हा प्रवास आपण सुरू करूयात. खरोखर कोकणातल्या लोकांची जी सहनशीलता आहे किंवा पेशन्स आहेत त्याला सलामच करायला पाहिजे. मी पश्चिम महाराष्ट्रातून येतो आणि मुंबई गोवा महामार्गाची जी चित्रकथा आहे, ही चित्रकथा नेमकी कशी आहे हे पाहण्यासाठी आम्ही आज इथं प्रवास केला. आणि जवळपास 200 किलोमीटर प्रवास केला आहे. आणि 200 किलोमीटर प्रवास केल्यानंतर अक्षरशः कमरेची वाट लागली आहे. कारण खड्डे जे आहेत ते प्रचंड भयंकर आहेत या रस्त्यावरती. सरकारकडून तरी वेगवेगळे दावे केले जाऊ लागले असले की काम पूर्ण झालं आहे किंवा खूप चांगला रस्ता झाला आहे आणि लवकरच रस्ता पूर्ण केला जाईल वगैरे वगैरे, परंतु प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मात्र असं कुठलंही चित्र या ठिकाणी दिसत नाही आहे. कारण आपण जर बघितलं तर या रस्त्यांवरती अजूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत. आता गणपतीचा सीझन आहे, त्या गणपती उत्सवासाठी कोकणामधले जे लोक आहेत ती गावी जात आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक काही ठिकाणी लागलं. दरवर्षी हे ट्रॅफिक असतं या सीझनमध्ये, असं इथल्या लोकांचं म्हणणं आलं. सरकारला काय बोलणार, सरकारने काम व्यवस्थित करावं. अजून काय एवढे वर्ष लावले पण याच्यामध्ये काय रोड झाला अजून मला वाटतं 2030 पर्यंत होणारच नाही रोड. अशी कंडिशन आहे रोडची. केलंय ते पण मध्ये मध्ये पॅच एवढे खराब आहेत. एवढ्या वर्षांनी केलं तरी व्यवस्थित करा, ते पण नाही व्यवस्थित केलेलं. काय अर्थ त्या गोष्टीला, फक्त करायचं म्हणून केलेलं काम. जो मी कोकणवासियांना फक्त तोंडाला असं पाणी बुजलावा झालंय म्हणून बस. रस्त्याचं काय किती वर्ष झाली, आज वर्ष सांगता पण येत नाही, एवढी वर्ष झालेत. आणि इथलेच रहिवासी मी, वाड्याकडे जायला पण एवढा त्रास होतोय. आता इथून खाली वाडा आहे, वाड्याकडे जायला पण एवढा त्रास होतोय. आणि ट्रॉफिकमुळे तर ह्या टायमात तर लय बेकार होते अवस्था. आणि इथं रोड क्रॉस करणाऱ्या लोकांचं तर लय हाल आहे तिथे. आता इथून त्या साईडला जायला तर एवढ्या गाड्यामुळे खड्ड्यामुळे आणखी गाडीचा त्रास होतो. संगमेश्वर पासून आम्ही आज जातो मग शेवटी, कारण संगमेश्वरनं जर सरळ गणपती पुढे जायचं रोड खूप वाईट आहे, म्हणजे खूपच. कारण आता आम्ही 10 दिवसापूर्वी पण जाऊन आलो एकदा आणि आता कृष्ण जन्माला पण गेलेलो. मग संगमेश्वरपर्यंत रस्ता ठीक आहे, आपल्याला माहीत आहे एवढं. त्याच्या पुढे पूर्ण वाट लागले आणि हा रस्ता तर काय बनतच नाही आहे. तर ठीक आहे, आपण सांगून पण काय होत नाही. एवढी वर्ष बघतोय रोड खराबच आहे. 18 वर्ष कमी नाही झाले ना. त्याच्या मागून येऊन अटल सेतू पण झाला, म्हणजे हां कोस्टल रोड झाला, पण कोकणातला रस्ता बनतच नाही. जिथे जायचे चाकरमानी जातातच वर्षानुवर्ष, शिमगा असो गणपती असो. आणि मग त्याच्यात काय होतं, एस टी तर जातच नाही. ट्रॅव्हल्सवाले तर सामान्य माणसाला परवडायला पण पाहिजे. समृद्धी महामार्ग तर ते जर 5-6 वर्षामध्ये पूर्ण करतात तर 17 वर्षाला एवढं काळीमा का लागलेलं आहे. त्याच्यामुळे खरोखर देवाभाऊ आणि त्यांच्या संपूर्ण टीमला एवढं सांगू इच्छितो या माध्यमातून की त्यांनी खरोखरच या कोकणवासींचा हा अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाच्या प्रश्नाला गांभीर्याने घेऊन तर मस्त कोकणवासींचे त्यांनी आशीर्वाद घ्यावेत. काय सांगाल
आम्ही चाललो मेंदुडीला, मसला मेंदुडी. रस्त्यामुळे बाबा त्रास आता होते तर काय करायचा. आता हे नेताना लोक आता गणपती येतात ना, म्हणून आता मला घेऊन चालून गाडींमध्ये काय करू. दरवर्षी जातो तुम्ही गावी? हो. 18 वर्ष झाला आधी हा रस्ता, तुम्ही तर बघत असाल आधीपासून तो. हो बाबा, त्याची अवस्था अशीच. जिंदगी इकडे मुंबईलाच गेली बाबा. काय हो का? करायचं. हो. काय काय? सांगाल मग या सरकारला वगैरे तुम्ही? तर काय कर, खर्चवलं पाहिजे. सरकारने आता काय करावं ना बाबा. हो. करावं आता अजून तरी. गणपती बाप्पाला काय सांगाल? गणपती बाप्पाला आता काय सांगू बाबा मी. रस्ता नीट होऊ दे. हो. हा? हो. आतापर्यंत गव्हर्नमेंट सांगतंय की 15,000 कोटींच्या वर खर्च या रस्त्यांसाठी केलेला आहे आणि 18 वर्ष हा काळ जो आहे तो कमी नाही आहे. 18 वर्ष जसं की वारंवार सांगतो, 18 वर्ष म्हणजे 18 वर्षात एका व्यक्तीला मतदानाचा अधिकार येतो आणि इतका काळ हे लोक हा रस्ता चांगला होण्याची वाट बघतायत. चाकरमानी जे आहेत मिळेल त्या मार्गानं कोकणामध्ये उत्सवासाठी येण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही बघितलं रस्त्याने येताना की काही जण 2 व्हीलरवरती, काही जण रिक्षा, मिळेल त्या मार्गानं बस असतील, महाराष्ट्र शासनाची लालपरी असेल, सगळ्या मिळेल त्या मार्गानं आपली पर्सनल व्हेकल्स असतील, या गोष्टींनी ही लोक गावाकडं जाण्यासाठी येत आहेत. अक्षरशः त्यांनी अवघा संसार आपल्यासोबत घेतला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. गणपती सीझन आहे, फुल काय करणार आता. फुल खड्डे फुल आहेत, रस्ता खराब असणार, ट्रॅफिक फुल असणार. 2 दिवस चालणारच आहे, त्याला काय पर्याय नाही. त्याला काय इलाज नाही. नाही, ह्या जास्त गाड्या आल्यामुळे प्रॉब्लेम आहे. शेवटी म्हणतात ना, पाऊस पण तसा पडतोय, आपण पण समजावून घ्यायला पाहिजे. 18 वर्ष झालं समजून घेताय तुम्ही काका. शेवटी काय करायचं त्यासाठी. आता रस्ते करणार सांगतात आणि गणपतीचा सण आल्यावर खड्डे बुजवायला जातात. त्यात बुजलेत का या वर्षी? नको तिथे पैसे खर्च करतात. नको म्हणजे आता हे या लाडक्या बहिणी काढल्यात, लाडके भाऊ काढलेत, लाडक्या वहिनी आता काढणार, मग रस्ते कोण करणार? आम्ही गव्हर्नमेंटचं आहे, त्याच्यामुळे मी काही पैसे आम्हाला नको आहेत ते, आणि आम्ही घेणार सुद्धा नाही. फॉर्म नाही भरला आम्ही. त्रास तर आहे ना. हे रस्ते दरवर्षी हाच त्रास आहे ना. 18 वर्ष झालं काम चालू आहे, हजारो कोटी. रस्ते कधी बनवणार? जसं की सांगितलं की गणेश उत्सवाच्या काळामध्ये हे जसं आपण बघताय की पॅचवर्कचं काम जागोजागी चालू होतं. आम्हाला सुद्धा ते काम इथं सुद्धा आपण बघताय की पॅचवर्कचं जे काम आहे ते सुरू आहे. खड्ड्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचं मटेरियल टाकून ते खड्डे भरण्याचं काम केलं जातंय आणि परंतु हे काम किती काळ टिकेल याची खरं तर गॅरंटी नाही आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर हे पाण्यामध्ये डेब्रिज आहे किंवा खडी आहे ही टाकून लेवल करण्याचं काम सुरू आहे आणि तात्पुरत्या पद्धतीनं हे गणेशोत्सवापुरतं काम करण्याचे आदेश सरकारनं दिले होते आणि तशा पद्धतीचं काम इथं सुरू आहे. किती वाजता बसले सकाळी घरातून? किती वाजता निघालात घरातून? 7 वाजता. कुठे चाललंय? दरवर्षी जातात? रिक्षाने जातात? रिक्षाने मजा येते रिक्षाने? खूप जास्त. आणि त्रास जास्त होतो की कमी होतो? म्हणजे खड्डे खूप आहेत त्यामुळे होतं. म्हणजे खड्डे खूप आहेत म्हणून, खड्डे नसते तर? नसते झाला. तू आता किती वर्षांची आहे? मी आता 26. 26 वर्षांची आहे. म्हणजे 18 वर्ष झालं ह्या रस्त्यांचं काम चालू. म्हणजे तू लहानपणापासून बघते रस्ते असेच आहेत. हा, मग काय सांगशील काही रस्ते बनवणारे लोकांना? कधीपासून बनवतात, कधीतरी कंप्लीट करा. अच्छा. आणि देवाला काय सांगाल आणि देवा भाऊला? एक सुद्धा ऍक्सिडेंट होऊ नये. अच्छा, कारण खूप म्हणजे हजारो बळी गेलेत आतापर्यंत या रस्त्यावरती. काय लाडकी बहीण महत्वाची आहे का रस्ते नीट होणं महत्वाचं? लाडकी बहिणीचे पैसे कोणाला जातात तेच अजून कोणाला माहिती नाहीये. भरपूर त्रास होतोय हो. म्हणजे आम्ही एअरपोर्टशी आलो आणि आता आम्ही जाणार, आम्ही खेडमध्ये जातोय, पण येतेवजी पण तसाच त्रास होतोय, जातेवजी पण तसाच त्रास होतोय.
ते काहीतरी ह्या लोकांनी काय केलं पाहिजे ना. हजारो कोटी रुपये सरकार खर्च करते. काय त्याचं कुठं आहे त्याचं काय काय दिसते बघा तुम्ही सर्वांनी बघा ना किती गाड्या काय सांगाल मग? आम्ही हे सरकारला हात जोडून आम्ही विनंती करतोय की काहीतरी आम्ही ह्याचं करावं, तुम्ही लवकरात लवकर ह्याचं काहीतरी करावं. 18 वर्ष झाले आज. हो मग, आणि 19ला होणार होतं ते सुरुवात संपूर्ण. आज किती वर्ष झाली अजून पण काय झालेलं नाही. तर मेहरबानी करून सरकारने ह्याची काहीतरी काळजी घ्यावी. तुमच्या भागातले नेते काय म्हणतात त्याच्यावर? काय नाही, आम्ही गरीब माणसं काय आवाज उठवणार. आम्ही जर आज आवाज उठवलं तर तुम्हाला माहिती आहे काय ते काय त्यावर्षी आपण गप बसायचं, खड्ड्यात खात जायचं आम्ही, बस. हे जीवन आहे आमचं आत्ताचं. सहन करायचं पण बोलायचं नाही ना. काय करणार आता, बोलून काय जमणारच नाही ना. बोललं की खलास, बस एवढंच आहे. दहशत आहे म्हणजे. हो दहशत आहे, मान्य करतात. हो मान्य करतो. 18 वर्षामध्ये 4000हून अधिक लोकांचे जीव या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांना कुठलाही मोबदला मिळालेला नाहीये आणि ही लोक अजूनही मोबदल्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत किंवा त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भावना आहे. या रस्त्यांसाठीचे हे बळी आहेत असं सुद्धा हे लोक सांगतात, त्वेषानं सांगतात अक्षरशः. आणि प्रशासनाला असेल किंवा सरकारला असेल, काही लोक ऑन रेकॉर्ड शिव्या देत आहेत, काही लोकांनी ऑफ द रेकॉर्ड शिव्या देत आहेत. माणगाव आणि इंदापूर बायपास होत नाही तोपर्यंत हायवे रुंद करून काही फायदा होणार नाही. करे साहेब आणि इकडचे आमदार गोगावले साहेब यांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतंय. कारण त्यांनी लक्ष दिले तर हा रोड लवकरात लवकर होईल. नाही तर रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहे कॉमन. फार हसून सांगताय, खूप मोठं दुःख आहे. नाही कसं, आता 18 वर्ष झाले ना, मी स्वतः 25 वर्ष बाईक चालवतोय, पण रोड कधीच झाला नाही. माझ्या माहितीनुसार 2दा कशेडी घाट ओपन केलं आहे ना, टनेल. फक्त गणपती उरतात नंतर बंद करतात. आणि जो आपला परशुराम घाटाचा रस्ता आहे ना, तो रस्ता तर आम्ही बघितला आहे, बनताना एवढा मस्त बनला मे महिन्यात. आणि हिला सांगितलं त्याच लोकेशनला तो ढासळला आहे. वाहन चालकांची दुर्दशा सुद्धा आपण बघितली की काही लोकांनी आम्हाला सांगितलं की कंबर दुखते आमची, गाड्या खिळखिळा होत आहेत, गाड्या पंक्चर होत आहेत, सातत्यानं असे प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करायला लागतात असं ते लोकसुद्धा सांगताना दिसत आहेत. आणि ही खूप म्हणजे दुर्दैवी बाब आहे खरं तर म्हणायला लागेल की 18 वर्ष एका रस्त्यांसाठी लोकांना संघर्ष करावा लागतो. हजारो बळी जातात, कोट्यावधी रुपये म्हणजे काही हजार कोटी रुपये पाण्यामध्ये अक्षरशः जात आहेत. हे देवा महाराजा, आमच्या या सरकारला काहीतरी चांगली सुबुद्धी दे. गणराया तू येणार आहेस, आम्ही भक्तगण तर तुम्हाला वाजत गाजत आणूच, पण आम्ही जे तुझे भक्तगण आहोत ते या मुंबई गोवा महामार्गातून अगदी सुरक्षित आणि सुखरूप आपापल्या घरी येऊ दे. आणि त्याच पद्धतीत ते पुन्हा एकदा आपापल्या कामाच्या ठिकाणी तुझं विसर्जन झाल्यानंतर जाऊ दे. एवढंच गारानं मी गणपती बाप्पाला घालीन. तर एकंदरीतच जवळपास 200-250 किलोमीटर मुंबई गोवा महामार्गाचा आम्ही प्रवास केला आणि हा प्रवास केल्यानंतर बऱ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. म्हणजे गणेशोत्सवाच्या या सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी सरकारकडून काही काळजी घेण्यात आलेली आहे. ही गोष्ट जरी खरी असली तरी या निमित्तानं रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी जी काय मलमपट्टी केलेली आहे ती मलमपट्टी अजून किती दिवस राहणार का काही तास राहील याची सुद्धा गॅरंटी नाही आहे. मात्र दुसरी गोष्ट अशी की ट्रॅफिकसाठी म्हणजे ज्या पद्धतीचं दरवर्षी ट्रॅफिक जाम होतं मुंबई गोवा रस्त्यावरती या काळामध्ये खास करून, त्याच्यासाठी खास करून काळजी घेतलेली आहे. आणि जागोजागी आम्हाला इथं पोलीस प्रशासनाकडून व्यवस्था केल्याचं दिसून आलं. त्याशिवाय या ठिकाणी मदत कक्षसुद्धा काही ठिकाणी दिसून आलेले आहेत आणि काही ठिकाणी चांगल्या पद्धतीचं पॅचवर्क जरी झालेलं दिसून आलं असलं तरी काही ठिकाणी मात्र अगदीच ढिसाळ पद्धतीचं पॅचवर्क पाहायला मिळालं आणि ती खरोखर खेदाची बाब आहे. आणि निश्चितपणानं कोकणातील लोकांनी गणपती बाप्पाकडे सुद्धा गाऱ्हाणं केलेलं आहे की किमान पुढच्या वर्षी तरी हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे म्हणजे 100% नीट व्हावा आणि कोकणातील लोकांना मुंबईकडून कोकणामध्ये जाताना कुठलाही त्रास होऊ नये अशा पद्धतीचं गाऱ्हाणं घालताना कोकणवासीय दिसून आलेले आहेत. या रस्त्यांनी जाताना काही नेत्यांचे होर्डिंग्स जे आहेत, बॅनर जे आहेत ते रस्त्याच्या कडेला लावल्याचं आम्हाला बघायला मिळालं आणि रस्त्यावरचे खड्डे बघून
आणि त्या खड्ड्यांकडे बघून त्या खड्ड्यात ज्या ज्या वेळेस त्या लोकांची गाडी आदळते त्या वेळेस त्या बॅनरकडे पाहून ती जी मंडळी आहेत ती मंडळी त्या नेत्यांना त्यांच्या भाषेमध्ये सुनावताना सुद्धा आम्हाला दिसून आली। त्यामुळं अर्थातच या नेत्यांनी आता तरी किमान या प्रश्नाकडे सिरियसली पाहायला हवं असं या सुजाण नागरिकांचं मत आहे। आपल्याला हा संपूर्ण रिपोर्ट पाहिल्यानंतर नेमकं काय वाटतंय हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपले काही प्रश्न असतील जे तुम्हाला सरकारला विचारायचे असतील, प्रशासनाला विचारायचे असतील तर ते प्रश्नसुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा संपूर्ण रिपोर्ट जो आहे, हे संपूर्ण व्हिज्युअल जे आहेत, सगळी दृश्य जी आहेत ती तुम्हाला कॅमेऱ्याच्या मागून आमचे सहकारी राजू रेवणकर यांनी दाखवलेली आहेत। आणि आपली मतं नोंदवायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये आपली मतं नोंदवा। आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही सबस्क्राईब करून घ्या। मुंबई गोवा महामार्गावरून मी निलेश झालटे, मुंबई तकसाठी।